ब्राह्मणाला निमंत्रण केलं आणि त्याच्यासाठी भगवंताची सेवा पूर्ण केली. ब्राह्मणाला दक्षिणा दिली आणि देवाला सांगितले, देवा केलेली सेवा मान्य करून घ्या. काय अपराध घडले असेल तर क्षमा करा. दिनांचे दयाळू असे भगवंत केलेल्या पूजेने भगवंत संतुष्ट झाले आणि तथास्तु असा आशीर्वाद दिला. गाडी बंद पडली, पाणी ब्राह्मणाला दक्षिणा दिली आणि तिने सांगितले, हे देवा केलेली सेवा मान्य करून घ्या. काय अपराध घडला असेल ते क्षमा करा. माझा पती आणि जावई व्यापारासाठी गेलेले आहेत, ते अजूनही आलेले नाही. लवकरात लवकर घरी येण्याची कृपा दृष्टी करा. दिनांचे दयाळू असे भगवंत केलेल्या पूजेने संतुष्ट आले आणि पहाटे राजाला स्वप्नात दृष्टांत देऊन झाले की, हे राजन उद्या सकाळी त्या साधूवाण्याला आणि त्याच्या जावयाला सोडून द्या असं भगवंताने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. राजा पहाटे लवकर उठला, पडलेला दृष्टांत सर्वांना सांगितलं आणि त्याने सांगितलं की साधूवाण्याला आणि त्याच्या जवळला बेड्याकडून मोकळं करा, त्यांना भरपूर धनधान्य द्या. एवढं सांगितल्याप्रमाणे त्या साधूवाण्याला मोकळं केलं, भरपूर धनधान्य दिलं. त्यावेळी साधूवाण्याने सांगितलं की, राजन तुमच्या कृपाने आशीर्वादाने मला आता घरी जाणे शक्य होत आहे. त्यावेळी त्याने सांगितले की, साधूवाण्या दुर्दैवाने तुला फार मोठे दुःख प्राप्त झालेले होते, तुला आता काही घाबरण्याची गरज नाहीये, तू तुझ्या घरी जाऊ शकतो. एवढं ऐकलं खरं साधूवाणीला फार आनंद आला. मोठ्या आनंदाने भक्तीने आणि श्रद्धेने हा साधूवाणी आपल्या घरी जाण्यास निघाला. हरे नमः हरे नमः हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. मंगलमूर्ती मोरया पुंडलिक वरदेहार विठ्ठल. प्रत्येकजण म्हणतो की मी चांगल्यापैकी शिकलो आणि त्यामुळे मला पैसा मिळत आहे, लक्ष्मी मिळत आहे. त्याचप्रमाणे पण आपली लक्ष्मी किंवा पैसा मिळतो त्याच्यामागे आपली कुलदेवता, आपली ग्रामदेवता, आपले आई वडील यांचा जर आशीर्वाद असेल तर आपण मिळवलं धनधान्य स्थिरता नसेल तर लक्ष्मी ही चंचल आहे, कशी आणि केव्हा जाईल हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे या साधूवाणाचं आलं. साधूवाणला वाटलं की आपल्या दुसऱ्याने राजाने आपल्याला भरपूर हे धनधान्य दिलेलं आहे म्हणून त्याला गर्व झाला आणि झालेला गर्व भगवंताने ओळखला. भगवंताने काय केलं, संन्यासाचा वेश घेतला आणि ज्या वृक्षाखाली हा साधूवाणी निधी तीरावर उभा होता त्याच्याजवळ गेले आणि त्याला विचारलं की, साधूवाण्या तुझ्या नौकेमध्ये काय मला सांगशील का? त्यावेळी त्याने सांगितलं की, माझ्या नौकेमध्ये धन नसून फक्त वेली पाला पाचोळा, तुला का द्रव्य नेण्याची इच्छा आहे की काय संन्यासिया? एवढं ऐकल्यानंतर संन्यासी वल्ले सत्याप्रभू सांगले की, तथास्तु, तू मला आता ज्याप्रमाणे सांगितलेलं आहेस त्याचप्रमाणे घडो असा आशीर्वाद दिला आणि दिनांचे दयाळू असे भगवंत नदी तीरावर जाऊन बसले. ते गेल्यानंतर या साधूवाने आपले नित्यकर्म पूर्ण केले आणि येऊन पाहत होतं का खरोखरच धन नसून वेली आणि पाला पाचोळा भरलेला होता. फार आश्चर्य वाटलं. त्यावेळी त्याचा जावई होता, तो फार हुशार होता. त्याने सांगितले की, सासरे बुवा तुम्ही त्या संन्याशाला शरण जा, तुमच्या मनासारखं होईल. त्यावेळी धावत धावत हा साधूवाणी नदी तीरावर गेला. जो संन्यासी बसला होता त्याला नमस्कार केला आणि की, हे संन्यासी बुवा माझ्या हातून अपराध घडले, मला क्षमा करा, माझे जे धनधान्य आहे ते मला पूर्णपणे प्राप्त करून द्या. त्यावेळी दिनांचे दयाळू असे भगवंत सांगले की, साधूवाण्या माझ्या आशीर्वादाने तुला सुंदर अशी कन्या प्राप्त झालेली होती. माझं व्रत करणा तू संकल्प केलेला होता, संतती झाली, माझं व्रत विसरून गेला. त्याच्यानंतर मुलीचं शुभमंगल शुभ कार्य झाल्यानंतर व्रत करण्याचा तू पुन्हा संकल्प केलेला होता. कृपा आणि आशीर्वादाने मुलीचे शुभमंगल शुभ कार्य पूर्ण झालं, तरी पण तू माझं व्रत विसरून गेलास. तुझ्या मुलीने आणि तुझ्या पत्नीने माझी सेवा केली म्हणून मी तथास्तु असा आशीर्वाद दिला. आणि राजाला सांगितले का तुम्हाला भरपूर धनधान्य दे. राजाने भरपूर धन दिलं. तुला मी विचारलं नौकेमध्ये काय, तू मला सांगितलंस की धन नसून वेली आणि पाला पाचोळा, त्यामुळे तुला हे दुःख प्राप्त झाले. त्याला समजलं आपल्या हातून अपराध घडले. अनन्य भावाने भगवंताला हा शरण गेला. साधूवाने सांगून की, देवा मला क्षमा करा, माझ्या हातून अपराध घडले. त्यांची स्तुती करू लागला. गरुड तुमचं वाहन आहे, मारुती तुमचा सेवक आहे आणि लक्ष्मी तुमच्या पायाजवळ आहे. तुम्ही जगाचे चालन करणारे आहात, पालन करणारे आहात.
मला क्षमा करा. मला जे काही धन प्राप्त होईल त्याच्या साह्याने, आनंदाने, भक्तीने आणि श्रद्धेने मी तुमची सेवा करेन असा संकल्प केला. त्यावेळी केलेल्या स्तुतीने भगवंत संतुष्ट झाले. भगवंताने आशीर्वाद दिला. तथास्तु. त्याने झालं की मी आता एकटा आलेलो नाही साधवाण्या, मी पत्नीसह आलोय असं सांगितलं आणि तथास्तु त्यांना आशीर्वाद दिला. आणि भगवंत अदृश्य वैकुंठामध्ये गेले. आणि इकडे येऊन पाहत होतं का साधवाणी नौका भरलेली होती. फार आनंद वाटला. त्याला समजलं नौकेमध्ये जे काय द्रव्य आहे ते फक्त भगवंताच्या कृपाने आशीर्वादाने. म्हणून एका सेवकाला पाठवलं पूजेचं साहित्य आणायला. एक सेवक गेला ब्राह्मणाला निमंत्रण केलं आणि एका सेवकाने सर्व सामग्री जमा केली आणि सर्वांच्या साह्याने ब्राह्मणाच्या साह्याने भगवंताची पूजा पूर्ण केली. भगवंताला नमस्कार केला आणि सांगितले देवा ब्राह्मणाच्या साह्याने केलेली पूजा मान्य करून घ्या. काय अपराध घडले असेल तर मला क्षमा करा. दिनांचे दयाळू असे भगवंत केलेल्या पूजेने संतुष्ट आले आणि तथास्तु असा आशीर्वाद दिला. पूजा पूर्ण झाल्यानंतर एका सेवकाला घरी पाठवला. हा साधुवांचा सेवक साधुवांच्या घरीला गेला. साधुवांच्या मुलीला आणि साधुवांच्या पत्नीला सांगू लागला की तुमचा पती आणि जावई दोघेही नदी तीरावर आलेले आहेत. भरपूर धनधान्य आणलेले आहे. त्या ठिकाणी सत्याचे व्रत केलेले आहे. तुम्हाला त्या ठिकाणी तीर्थ आणि प्रसादासाठी निमंत्रण केलेलं आहे. एवढं ऐकलं खरं आणि साधुवांच्या पत्नीला फार आनंद आला. घरी सुद्धा पूजा चालू होती. त्यावेळी साधुवांची जी पत्नी होती ती आपल्या या मुलीला सांगले की हे मुली पूजा पूर्ण झाल्यानंतर तू सुद्धा तिकडे, तोपर्यंत मी पुढे जात आहे. त्यावेळी साधुवांची मुलीने काय केलं, आपला पती आलेला आहे एवढं कानात पडली केली वार्ता. तिने आनंदाने भक्तीने भगवंताची सेवा पूर्ण केली. मात्र तीर्थ आणि प्रसाद घेण्यास विसरून गेली. त्याचा परिणाम असा झाला की तीर्थ प्रसाद घेतल्याने भगवंताने तिच्या पतीला पाण्यामध्ये अदृश्य केले. साधुवाण्याची मुलगी नदी तीरावर जाऊन पाहते का तिचा पती दिसेना आणि पतीची नौकाही दिसेना. ज्या पतीच्या पादुक्या होत्या त्या पादुका मात्र पाण्यामध्ये तरंगत होत्या. मनामध्ये तिने विचार केला की या जगामध्ये जर माझा पतीच नाही तर माझं हे सौंदर्य आणि धनधान्य काय कामाचं. म्हणून तिने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निर्धार केला. त्यावेळी हे सगळं साधुवाणे पाहिलं. साधुवाणे मुलीला थांब म्हणून सांगितलं आणि हा साधुवाणी ज्या ठिकाणी पूजा केली होती त्या ठिकाणी धावत गेला. भगवंताला नमस्कार केला आणि सांगितलं की देवा पूजेमध्ये जर माझ्यातून जर काय अपराध घडले असेल तर मला क्षमा करा, पण माझ्या मुलीचा पती तिला पूर्णपणे प्राप्त करून द्या. त्यावेळी दिनांचे दयाळू असे भगवंत आकाशवाणीने सांगू लागले की साधुवाण्या तुझ्या मुलीने माझी पूजा पूर्ण केलेली आहे, मात्र तीर्थ आणि प्रसाद विसरून गेली आहे. ती घरी जाऊन तीर्थप्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला पूर्णपणे मिळेल. एवढी आकाशवाणीच्या मुलीने ऐकले घरी आणि साधुवांची मुली धावत घरी गेली. देवलीला जो तीर्थप्रसाद होता तो तिने भक्षण केला. भगवंताला नमस्कार केला आणि पुन्हा नदी तीरावर आली. आणि नदी तीरावर जाऊन पाहत होतं का तिचा पती तिला नौकेचा मिळाला. फार आनंद आला. मोठ्या आनंदाने भक्तीने श्रद्धेने हा जो साधुवाणी होता हा साधुवाणी प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या हातून होईल त्याप्रमाणे भगवंताची सेवा करू लागला. आणि हा साधुवाणी इहलोकी सुख बघून मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करता आला. हरे नमः गोपाल भगवान की जय. मंगलमूर्ती मोरया सत्या महाराज की जय. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. एकदा राजा वनामध्ये शिकारीसाठी म्हणून गेला होता. शिकार कोण झाला होता एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी म्हणून बसला होता. समोर पाहिलं तर गाई राखणारे जे गोप होते हे गोप मोठ्या आनंदाने भक्तीने आणि श्रद्धेने भगवंताची पूजा करत होते. त्यावेळी आपला नगरीचा राजा आलेला आहे असं पाहिले त्या गोपाने आणि राजाला नेवतो तीर्थ आणि प्रसाद दिला. पण राजाला फार गर्व झाला की आपण सार्वभौम राजा यांचा तीर्थप्रसाद का घ्यावा, म्हणून त्याने घेतला नाही, तसाच टाकला. त्याचा परिणाम असा आला की राज्य धन धान्य जे जे काय होते ते सर्व नश्वर झाले. त्यावेळी त्याला फार आश्चर्य वाटलं. त्याने मनामध्ये विचार केला की आपण भगवंताचा तीर्थ आणि प्रसाद घेतला नाही त्याचा तर परिणाम नसेल ना. म्हणून त्याने काय केलं, धावत वनामध्ये गेला आणि भगवंताला नमस्कार केला. की देवा
गोपाने मला दिलेला तीर्थप्रसाद होता, पण मी तसाच टाकला. मला